ठाण्यातील कोपरी परिसरामध्ये श्री सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या देवीची विविध धार्मिक उपक्रम राबवीत पूजन करीत नवरात्र उत्सव साजरा केला जातोय। नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र विधिवत देवीची पूजा अर्चा केली जाते। अशातच अनेक ठिकाणी देवी विराजमान झालेल्या आहेत, तर कोपरी परिसरामध्ये चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या देवीचं पूजन केलं जाते। विशेष म्हणजे संपूर्ण मूर्ती ही फोल्डिंगची असून पूजेनंतर ती पेटीमध्ये जपून ठेवली जाते। अत्यंत सुबक रेखीव अशी ही चंदनाच्या लाकडापासून बनवण्यात आलेली मूर्ती असून ती गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी स्थापित केली जाते। यापूर्वी या ठिकाणी मातीची मूर्ती असायची, तर या मंडळाची स्थापना 1972 साली नरेश ठाणकर, दीनानाथ कोळी, नारायण कोळी यांनी केली आहे। तर या उत्सवाचे अंदाजे हे 54वे वर्ष आहे। संपूर्ण मूर्ती ही चंदनाच्या लाकडाची आहे। विशेष म्हणजे चंदनाच्या अख्ख्या लाकडाच्या खोडातून सिंहाची निर्मिती करण्यात आलेली आहे। 9 दिवस परिसरातील महिला या ठिकाणी एकत्रित येऊन या देवीची पूजा अर्चा करत असतात। त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य देखील एकत्र येऊन या ठिकाणी देवीच्या उत्सवामध्ये सहभागी होतात। आरोग्य शिबिर, महाबोंडला, हळदी कुंकू, पैठणीचा खेळ यांसारखे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत। हे उत्सव साजरा करतो, गरबा वगैरे, आणि गावातली ही पहिली, ह्या कोळवड्यातली पहिली देवी आहे। आधी पहिले मूर्ती असायची, आता 15 वर्ष झाले आम्ही ही ह्याची केलेली आहे, लाकडाची देवी आमची फोल्डेबल आहे। आणि सिंह एक पूर्ण अख्ख्या खोडीचा आहे, म्हणजे ह्याला साडी आम्हाला 4-5 महिने आधी बनवायला द्यायला लागते। 16 वर साडी लागते तिला, ते सगळं आम्हाला आधी ऑर्डर 4-5 महिने आधी द्यावी लागते। आणि बाकी सगळे जे नवस आहे, ज्यांचे कोणाचे पुरे होतात, काय होतात, त्याप्रमाणे सगळ्यांनी एकेकाने दागिने वगैरे सगळं दिलेलं आहे। कोणी साड्या देतं। आणि इथे आम्ही भोंडला, हळदी कुंकू असे साजरे करतो। हल्ली साडी पैठणीचा, यावर्षी 2-3 वर्ष झाली साडी पैठणीचा खेळ घेतो। आणि ह्या वर्षी आम्ही हे परत रोज 3 साड्याचं हे लकी ड्रॉ आहे। यापूर्वी कसा इथे उत्सव साजरा व्हायचा, कोणती मूर्ती असायची इथे, आणि ही मूर्ती कुठून बनवून आणली? ही पहिले आम्ही ह्यापूर्वी मातीची आणायचो मूर्ती, आणि आता ही वसईवरनं आणली, गिरीज गावातून सिक्वेरा म्हणून आहेत, त्यांनी केलेली आहे ही मूर्ती पूर्ण लाकडाची। आणि ही ठेवतो पण वेगवेगळ्या पेटीत, सिंहाच्या आणि देवीची पेटी, दोघींची पेटी व्यवस्थित वेगळी आम्ही पॅकिंग करून ठेवतो। सिंहाचं वैशिष्ट्य काय सांगाल? सिंहाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की एक अख्खा खोड तो आहे, म्हणजे त्याला जॉईंट नाही, काय नाही, अख्खा लाकडाचा खोडमध्ये ते सिंह बसवलेला आहे। वजन किती किलो? वजन 350 किलो लाकूड आहे, चंदन पूर्ण। देवीच्या चरणी काय प्रार्थना कराल? असाच उत्सव साजरा राहू दे हीच देवीच्या चरणी आहे।